मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चटपटीत आणि टेस्टी अशी जवसापासून चटणी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे, अगदी 5 मिनिटात ही चटणी बनवून तयार होते। शिवाय या चटणीपासून आपल्याला भरपूर फायदे मिळतात। ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं त्यांना जवसापासून खूप फायदा मिळतो। कॅन्सर पेशंटना सुद्धा जवस खाणे खूप फायदेशीर आहे। वजन कमी करण्यासुद्धा जवस खूप फायदेशीर आहे। अनगिनत असे जवसापासून आपल्याला फायदे मिळणार आहेत। डायरेक्ट आपण जवस खाऊ शकत नाही, तर अशा प्रकारे जर चटणी बनवून ठेवली तर आपण रोज जेवतानाही 1 चम्मच घेतली तरी आपल्याला खूप फायदा मिळेल। तर बघा, जोपर्यंत जवस छान तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त भाजायचं नाही, जास्त भाजलं तर चटणी करपल्यासारखी वाटेल आणि खाल्ल्या जाणार नाही, तर खूप जास्तही भाजायचं नाही। तर बघा, इथे छान जवस तडतडायला लागलेला आहे। तर इथे मी गॅस बंद केलेली आहे। आता हा जवस आपण काढून घेऊ। रोज सकाळी उपाशापोटी 1 चम्मच जवस जर खाल्ला तर आपल्याला भरपूर या जवसाचे फायदे मिळतात। हाडांचा प्रॉब्लेम असेल त्यांची सुद्धा हाडे बळकट होतात। आता हा जवस मी काढून घेतलेला आहे। आता त्याच तव्यावर लसणाच्या कळ्या भाजून घेऊ। 8-10 इथे मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत। लसणापासून सुद्धा आपल्याला भरपूर फायदे मिळतात। हार्ट पेशंटसाठी लसूण अगदी रामबाण आहे। सकाळी उठून अगदी 1 किंवा 2 लसणाच्या कळ्या चावल्या तरी आपल्याला खूप फायदा मिळतो। तर लसणाच्या कळ्यासोबतच कढीपत्ता सुद्धा मी भाजून घेत आहे। कढीपत्त्यापासून सुद्धा आपल्याला बरेच फायदे मिळतात। ज्यांचे केस गळत असतील त्यांना कढीपत्ता खूप फायदेशीर ठरतो। शिवाय स्किन प्रॉब्लेम असेल त्यांना सुद्धा कढीपत्ता खूप फायदेशीरच असतो। तर इथे मी कढीपत्त्याचा सुद्धा वापर केलेला आहे या चटणीमध्ये। अगदी कमी साहित्यामध्ये आपली ही चटणी खूप छान टेस्टी अशी होते। शिवाय औषधी गुणांनी युक्त असे हे साहित्य इथे घेतलेले आहे। कढीपत्ता सुद्धा औषधी गुणांनी युक्त असा आहे। लसूण सुद्धा, त्याचबरोबर जवस सुद्धा औषधयुक्तच आहे। तर इथे मी 1 चम्मच जिरं घातलेलं आहे। जिरं घातल्याने चटणी छान टेस्टी अशी वाटते। तर इथे मी जिरं घेतलेलं आहे। जिरं सुद्धा आपण या तव्यावर भाजून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, इथे कढीपत्ता छान कुरकुरीत होत नाही आणि लसणाच्या कळ्या छान भाजल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे। बघा, इथे छान कढीपत्ता असा कुरकुरीत झालेला आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये। अगदी 5 मिनिटात ही चटणी बनते आणि या चटणीचे आपल्याला खूप फायदे मिळणार आहेत। तर नक्की तुम्ही जेवताना अशा प्रकारे चटणी बनवून ठेवा आणि जेवताना रोज 1 चम्मच खा। खूप फायदेशीर अशी ही चटणी होते। डायरेक्ट आपण खाऊ शकत नाही जवस, तर अशा प्रकारे जर अशी एकदा ही चटणी बनवून ठेवली तर आपण रोज खाल्ली तरी जवस खाल्ल्या जाईल। तर बघा, आता हे सर्व भाजून झालेलं आहे। तर मिक्सरमधून मी याची चटणी बनवून ठेवलेली आहे। तर बघा, बनवून घेतलेली आहे। इथे छान एक पावडर तयार झालेला आहे। बघा, आता हे पावडर आहे ना, म्हणजेच ही चटणी आपण काढून घेऊ। तर इथे बाउलमध्ये मी काढून घेत आहे आणि थंड व्हायला ठेवून देत आहे। तर पूर्ण गार थंड झाल्यावर आपण एका डब्यामध्ये भरून घेणार आहोत। तर आता भरायच्या आधी या चटणीमध्ये आपण तिखट घालू, चवीनुसार तिखट घालू आणि मीठ घालू। बस, तिखट मीठ घातलं की आपली ही चटणी बिलकुल तयार आहे खायसाठी। आता थंड झाल्यावर आपल्याला डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे, बंद डब्यामध्ये आपण, आणि जेवताना 1 चम्मच रोज खायची। तर कशी वाटली तुम्हाला ही चटणी? अगदी साधी सोप्या पद्धतीने ही चटणी तयार झालेली आहे। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।